सो फंक्शन्सला अंडरस्टँड करा. फंक्शन्स काय, एक ब्लॉक ऑफ कोड आहे जे की तो ब्लॉक ऑफ कोड यूज केला जातो कोणतं पण नवीन डेटावरती टास्क परफॉर्म करण्यासाठी, कोणत्याही नवीन डेटावरती त्या कोडला ॲप्लाय करण्यासाठी. आणि फंक्शन्स का लिहिले जातात, परत परत तोच कोड तुम्हाला लिहिण्याची गरज नाही पडणार. आता काही महत्त्वाचे टर्म्स ह्याच्यामध्ये अंडरस्टँड करून घ्या. फंक्शन्समध्ये काही महत्त्वाचे टर्म्स आहेत, त्याला अंडरस्टँड करा. आता फंक्शनला क्रिएट कसं करायचं. बेसिकली पायथनमध्ये 2 प्रकारचे फंक्शन्स आहेत. पहिलं आहे इनबिल्ट फंक्शन्स. इनबिल्ट फंक्शन्स कोणते, हे लेंथ, सम, मॅक्स, मीन. अजून कोणते, तुमचे प्रिंट फंक्शनसुद्धा काय तुमचं इनबिल्ट फंक्शनच आहे एक प्रकारचं. इनपुट फंक्शन, असे जे फंक्शन्स आहे हे कोणते तुमचे इनबिल्ट फंक्शन्स आहेत. या सगळ्या फंक्शनसाठी ऑलरेडी कुठंतरी पायथनमध्ये कोड लिहिलेला आहे. आता फक्त तुम्हाला त्या फंक्शनचं नाव राईट डाऊन करायचं आहे, त्या 2 ब्रॅकेट्समध्ये डेटा पास करायचं आहे आणि तुमचं वर्किंग काय होणार इथं कॅरी आउट होणार. हे झाले इनबिल्ट फंक्शन. आणि दुसरा टाईप असतो आहे फंक्शन्समध्ये युजर डिफाईन फंक्शन्स. पहिला टाईप कोणतं आहे, इनबिल्ट फंक्शन. इनबिल्ट फंक्शन कोणते, जे आत्तापर्यंत तुम्ही यूज केले. त्याच्यासाठी तुम्ही कोड लिहितात का, नाही. तुम्ही कधी प्रिंट फंक्शनसाठी कोड लिहिलेला आहे का, इनपुटसाठी कोड लिहिलेला आहे का, नाही. तुम्ही काय करता, डायरेक्टली त्याला यूज करता. सेम दुसरं टाईप कोणतं आहे तुमचं, युजर डिफाईन फंक्शन. आता युजर डिफाईन फंक्शन म्हणजे काय, की स्वतःचं फंक्शन क्रिएट करा. स्वतःचं फंक्शन काय करा, तुम्ही क्रिएट करा. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं फंक्शन क्रिएट करणार तर त्या स्वतःच्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही तुमचं कोड राईट डाऊन करा. आणि मग जेव्हा पण तुम्ही त्या फंक्शनला यूज करणार, म्हणजे की फंक्शन नेमला यूज करणार, तर त्या फंक्शन नेमचा यूज करून तुम्ही तुमचा लिहिलेला कोड त्या नवीन डेटावरती ॲप्लाय होईल. आता कसं क्रिएट करायचं. सो पायथनमध्ये फंक्शन्स डिफाईन केले जातात डेफ कीवर्डचं यूज करून. डेफ कीवर्डचं यूज करू. आणि त्याच्यासोबत कोण फॉलोड असतोय, फंक्शनचं नाव आणि पॅरेंथेसिस. सो सिंटॅक्स समजून घ्या. सगळ्यात पहिले सिंटॅक्सला अंडरस्टँड करा. सिंटॅक्स काय सांगतोय, सगळ्यात पहिले डेफ कीवर्डला राईट डाऊन करा. हा जो डेफ कीवर्ड आहे हा बेसिकली इनबिल्ट कीवर्ड आहे, ज्याला तुम्हाला राईट डाऊन करणं कंपल्सरी आहे स्वतःचं फंक्शन क्रिएट करण्यासाठी. त्याच्यानंतर द्या फंक्शनला नाव, त्याच्यानंतर लावा काय, पॅरेंथेसिस. काय लावायचे, पॅरेंथेसिस, म्हणजे की राऊंड ब्रॅकेट्स, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि मग द्या तुमचं कोलन. एकदा की तुम्ही कोलन सिम्बॉल दिलं, मग तुम्हाला काय प्रेस करायचं आहे, एंटर की प्रेस करायची. जशी तुम्ही एंटर की प्रेस करणार, तुम्ही कशाच्या आतमध्ये जाणार, तुम्ही त्या कोडच्या आतमध्ये जाणार. तुम्ही कुठं जाणार, त्या फंक्शनच्या आतमध्ये. सो हा जो फंक्शन आहे तुमचं, हा फंक्शन डेफ कीवर्डचा यूज करून तुम्ही जो इथं फंक्शन क्रिएट केलेलं आहे, त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही एंटर होणार. आणि मग त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो कोड आहे त्या फंक्शनसाठी जो पण कोड आहे त्याला राईट डाऊन करायचं. व्यवस्थितपणे राईट डाऊन करा. फंक्शन काय त्याला अंडरस्टँड करा. आत्तापर्यंत तुम्ही कोणकोणते फंक्शन्स बघितलेले आहेत त्याला पण अंडरस्टँड करा, त्याला रिकॉल करा. तुम्ही लेंथ फंक्शन बघितलं आहे, तुम्ही सम फंक्शन बघितलं आहे, तुम्ही मॅक्स फंक्शन बघितलं आहे. आता हे जे फंक्शन्स होते हे कोणते फंक्शन्स आहे, इनबिल्ट फंक्शन्स आहे, ज्याच्यासाठी तुम्ही कोड कधी राईट डाऊन नाही केलेलं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही कधी कोड लिहिलेला नाही. त्याच्यासाठी कोड कारण ऑलरेडी पायथननी लिहिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्या फंक्शनचं नाव लिहायचं आहे, ब्रॅकेट्स लावायचे, आणि त्या 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये डेटाला पास करायचं. जसं डेटा त्या 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये पास होईल, पायथन काय करणार, या फंक्शनसाठी जो पण कोड लिहिलेला असेल त्या कोड ब्लॉकला काय करणार, ॲक्टिवेट करणार, आणि त्याला कोणावरती अप्लाय करणार, तुम्ही जो डेटा या 2 ब्रॅकेट्समध्ये पास केलेला असेल. आणि मग तुमच्यासमोर एक फायनल आउटपुट असेल. बट इनबिल्ट फंक्शन्स आपण यूज नाही करणार. तुम्ही स्वतःचे पण फंक्शन्स इथं डिफाईन करू शकता. आणि स्वतःचं फंक्शन कसं डिफाईन करायचं, त्यालाच आपण म्हणतो युजर डिफाईन फंक्शन, ज्याला क्रिएट केला जातो डेफ कीवर्डचा यूज करून. त्याच्यानंतर फंक्शन नेम, तुमच्या फंक्शनला तुम्हाला काय नाव द्यायचं आहे ते तुम्ही फंक्शनला नाव देऊ शकता. मग लावा राऊंड ब्रॅकेट्स, मग लावा कोलन, आणि मग एंटर की प्रेस केल्यानंतर तुम्ही कुठं एंटर होणार, त्या फंक्शनच्या आतमध्ये एंटर होणार.
एकदा की तुम्ही फंक्शनच्या आतमध्ये एंटर झाले की मग तुम्हाला काय करायचं, इथं कोड ब्लॉक तुमचं राईट डाऊन करायचं. तुमचा जो पण कोड आहे, जो पण प्रोग्राम आहे, त्याला तुम्ही इथं राईट डाऊन करू शकता. हा झालं तुमचं सिंटॅक्स. आता लक्ष द्या, आता मी स्वतःचं फंक्शन कशा पद्धतीने क्रिएट करतो. सिंटॅक्स काय माझं, डेफ नंतर काय द्यायचं आहे, फंक्शनला नाव. सो मी इथं माझ्या फंक्शनला काय पण नाव देऊ शकतो. मी देतोय हॅलो, त्याच्यानंतर मी लावणार राऊंड ब्रॅकेट्स, मग लावणार कोलन, आणि कोलन नंतर त्याच्या आतमध्ये मी काय करणार, एंटर. जसं मी इथं एंटर की प्रेस केली तर मी कुठं आलो, मी लाईनच्या सुरुवातीला आहे का, VS कोडमध्ये मी लाईनच्या सुरुवातीला आहे का, नाही, मी कुठे आहे, मी फंक्शनच्या आतमध्ये. सो मी फंक्शनच्या आतमध्ये काय करणार, आता कोड माझं इथं राईट डाऊन करणार. आता समजून घ्या, आता कोड जो मी लिहिलेला आहे, जो सिंटॅक्स मी तुम्हाला दाखवलं, त्या सिंटॅक्सच्या प्रमाणेच मी काय केलेलं आहे, इथं कोड लिहिलेलं. आता जसं मी इथं डेफ, फंक्शनला नाव काय, माझं फंक्शन नेम काय, हॅलो. हॅलो काय माझं फंक्शनचं नाव, आणि त्याच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे, मग कोड लिहिलेलं. आता काय करतोय, मी कोडला रन करतोय. लक्ष द्यायचं आहे, आता मी काय करतोय, माझ्या कोडला रन करतोय. कोडचं एक्झिक्युशन काय झालं, स्टार्ट झालं, आणि कोडचं एक्झिक्युशन इथं काय झालं, लगेच एंड पण झालं. आउटपुट स्क्रीनवरती काय आलेलं आहे का, नाही आलं. म्हणजे पायथननी या कोडला रन तरी केलं का. आपलं कोड काय होतं, प्रिंट होतं हॅलो वर्ल्ड, आणि आपण जेव्हा प्रोग्राममध्ये प्रिंट हा स्टेटमेंट लिहिलेला आहे, तेव्हा आपलं कोड पण रन झालेलं आहे. प्रिंटच्या आतमध्ये प्रिंटचं वर्किंग काय असतं, प्रिंट फंक्शनचं वर्किंग काय, की त्याच्या आतमध्ये जो पण डेटा असतो त्याला कुठं पाठवायचं, आउटपुट स्क्रीनवरती पाठवायचं. पण इथं डेटा आला का, नाही आला. आता त्याच्यासाठीच तुम्हाला एक महत्त्वाचा कन्सेप्ट समजायचं आहे, की तुम्हाला तुमच्या फंक्शनला कॉल करावा लागतो. तुम्हाला तुमच्या फंक्शनला इथं काय करावं लागणार आहे, कॉल करावं लागणार. सो जसं मी इथं हॅलो, आता फंक्शनला कॉल कसं करायचं त्याला पण अंडरस्टँड करा. कॉलिंग फंक्शन काय आहे, कॉलिंग फंक्शन, कॉलिंग फंक्शनची डेफिनेशन लिहा व्यवस्थितपणे, की कॉलिंग फंक्शनचा अर्थ काय असतोय, की तुम्ही जो फंक्शन क्रिएट केलेला आहे, तुम्हाला जर का त्या फंक्शनच्या आतमधलं कोड रन करायचं असेल, तर तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्हाला त्या फंक्शनला कॉल करावं लागेल. जोपर्यंत तुम्ही त्या फंक्शनला कॉल करत नाही, तोपर्यंत त्या फंक्शनच्या आतमधलं कोड रन होईल. सिंपल सांगतोय, फंक्शन, कॉलिंग फंक्शनचं अर्थ काय, बेसिकली का करतो आपण फंक्शनला कॉल. जोपर्यंत तुम्ही फंक्शनला कॉल करणार नाही, तोपर्यंत पायथन त्या फंक्शनच्या आतमधलं कोडला रन करत नाही. आता मी काय लिहितो इथं, हॅलो. आता फंक्शनला कॉल कसं करायचं, सिंटॅक्स काय त्याचं, पण फंक्शनला कॉल करण्यासाठी जो पण तुमचं फंक्शनचं नाव आहे, तुमच्या फंक्शनचं नाव राईट डाऊन करा, म्हणजे की फंक्शन नेम, आणि मग काय लावायचे, पॅरेंथेसिस, म्हणजे की राऊंड ब्रॅकेट्स, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट. आणि आता आपण फंक्शनला कॉल करू. फंक्शनचं नाव काय होतं, हॅलो, आणि हॅलोसोबत काय लावायचं आहे, 2 राऊंड ब्रॅकेट्स. जसं मी इथं हॅलो लिहिलं आणि 2 राऊंड ब्रॅकेट्स लावले, काय झालं इथं माझं फंक्शन कॉल झालं. आणि जसं फंक्शन कॉल होतो, मग पायथन काय करतो, त्या फंक्शनच्या आतमधलं जो पण कोड लिहिलेला आहे त्याला आपल्यासाठी काय करतो, रन करतो. हा आला तुमचा हॅलो वर्ड. पहिल्यांदा तुम्हाला आउटपुट दिसला का, नाही. जोपर्यंत तुम्ही फंक्शनला कॉल केला नाही, तोपर्यंत तुमचा आउटपुट दिसणार. व्यवस्थित अंडरस्टँड करा. सगळ्यात पहिले फंक्शन क्रिएट कसं करायचं, हा स्वतःचं फंक्शन आता आपण काय करतोय, क्रिएट करतो. हा स्वतःचं फंक्शन आपण काय करतोय, आता क्रिएट करतो. फंक्शनला नाव काय दिले, हॅलो. हॅलोमध्ये लावले पॅरेंथेसिस, कोलन,
जसं तुम्ही कोलन लावलं, एंटर की प्रेस केली, तुम्ही कुठं एंटर झाले, या हॅलो फंक्शनच्या आतमध्ये एंटर झाले. जसं तुम्ही त्या हॅलो फंक्शनच्या आतमध्ये एंटर झाले, तुम्ही काय लिहिलं, कोड लिहिलं. तुम्हाला जो कोड लिहायचा आहे तुम्ही इथं आता कोड राईट डाऊन करू शकता. आत्तापर्यंत तुम्ही कोड कसे लिहिलेले, लाईनच्या सुरुवातीलाच लिहिलेले, प्रिंट व्हेरिएबल क्रिएट करायचा असेल, कोणता दुसरा डेटा टाईप डिफाईन करायचा असेल. पण आता आपण जो कोड लिहिणार तो कशामध्ये लिहिणार, एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये. सो नेहमी आता इथून पुढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की जेव्हा पण तुम्ही आता प्रोग्राम लिहायला गेला तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, एखादं फंक्शन क्रिएट करायचं. तुम्हाला काय करायचं आहे, एखादं फंक्शन क्रिएट करायचं आहे, त्या फंक्शनला नाव द्यायचं आहे आणि मग त्याच्या आतमध्ये तुमचा जो पण कोड आहे त्याला त्याला राईट डाऊन करायचं. आता तुमचं कोड लगेच एक्झिक्यूट होईल का, तुम्ही जो फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट केलं, इथं तुमचं फंक्शन क्रिएट होतंय ना, इथं डेफ कीवर्डचं यूज करून तुम्ही काय केलेलं आहे, इथं फंक्शन क्रिएट केलेलं आहे. फंक्शनला तुम्ही नाव दिलेलं आहे, पॅरेंथेसिस लावलं आहे, कोलन लावलं आहे, हाच आपलं सिंटॅक्स होतं. म्हणजे इथं काय झालं, तुमचं फंक्शन क्रिएट झालं आणि जसं तुम्ही फंक्शन क्रिएट केलं त्याच्या आतमध्ये तुम्ही काय लिहिलं, कोड लिहिलं. पण लगेच तुमचा पायथन त्या कोडला एक्झिक्यूट करतो का, नाही. कधी करणार, जेव्हा तुम्ही त्या फंक्शनला कॉल करा. सो ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या, नुसतं फंक्शन क्रिएट करून उपयोग नाही आहे, त्याच्या आतमध्ये कोड लिहून पण उपयोग नाही आहे. खरा अर्थ कधी त्या फंक्शनचा, जेव्हा तो फंक्शन कॉल, जेव्हा तो फंक्शनला आपण राईट डाऊन करू. सो फंक्शन कॉलिंगचा अर्थ काय की बेसिकली तुम्ही जो फंक्शन क्रिएट केलेला आहे त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही कोड पण लिहिलेला आहे. तर पायथन त्या कोडला कधी एक्झिक्यूट करणार, जरी ते फंक्शनला कॉल करणार. फंक्शनला कॉल कसं करायचं त्याचं पण सिंटॅक्स अंडरस्टँड करा. फंक्शनचं जो नाव आहे त्याला राईट डाऊन करा, पॅरेंथेसिस लावा, राऊंड ब्रॅकेट्स, आणि तुमचं फंक्शन काय झालं इथं, कॉल झालं. जसं फंक्शन कॉल होतं मग पायथन काय करतो, लगेच जाऊन त्या फंक्शनला सर्च करतो, असं कोणतं फंक्शन आहे का त्याच्या मेमरीमध्ये आहे, हॅलो नावाचं फंक्शन क्रिएट केलेलं आहे. पण आणि आता काय रन करायचं, त्याच्या आतमध्ये जो कोड आहे त्याला पायथन काय करतो, एक्झिक्यूट. त्याच्यामध्येच आता पुढचं कन्सेप्ट आहे नेक्स्ट कन्सेप्ट आहे पॅरामीटर्स अँड आर्ग्युमेंट्स. तर फंक्शनमधलं दुसरं टॉपिक आहे पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स. आता सगळ्यात सोप्या भाषेत तुम्हाला पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्सला सांगणार आहे, अंडरस्टँड करायचं आहे, व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे. पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स काय असतात, नेमकी कुठं पास केले जातात आणि कुणाला म्हणायचं पॅरामीटर्स आणि कुणाला म्हणायचं आर्ग्युमेंट्स. सगळ्यात पहिले आपण पॅरामीटर्सला घेऊ. पॅरामीटर्स म्हणजे काय, तुमचे व्हेरिएबलचं नाव. पॅरामीटर्स म्हणजे काय, तुमचे व्हेरिएबलचं नाव. तुम्ही व्हेरिएबल कसे क्रिएट करतात, तुम्ही काय अशा पद्धतीने व्हेरिएबलला नाव देतात. जर का मी तुम्हाला सांगितलं व्हेरिएबलला क्रिएट करा, तर तुम्ही व्हेरिएबलला कसं क्रिएट करणार, तुम्ही व्हेरिएबलचं नाव लिहिणार, व्हेरिएबलला एक नाव देणार, मग इक्वल टूची साईन लावणार, इक्वल टूच्या साईन नंतर तुम्ही काय करणार, डेटा त्याला पास करणार. मी इथं काय करतोय, त्याला एक डेटा इथं काय करणार आहे, पास करणार. हा माझा काय झाला, इथं व्हेरिएबल सक्सेसफुली क्रिएट झाला. व्हेरिएबल क्रिएट करण्याचं सिंटॅक्स काय, व्हेरिएबलला एक नाव द्या, मग इक्वल टूची साईन लावा आणि मग जो पण तुमचं डेटा असेल त्या व्हेरिएबलसाठी त्याला पास करा. तर मी इथं सक्सेसफुली एक व्हेरिएबल काय केलेलं आहे, क्रिएट. आता पॅरामीटर्स म्हणजे काय असतात, व्हेरिएबलचे नाव. पॅरामीटर्स म्हणजे काय, व्हेरिएबलचे नाव. तुम्ही त्याला व्हेरिएबल नेम सुद्धा देखील इथं म्हणू शकता, काय पण म्हणा, पॅरामीटर्स म्हणा किंवा व्हेरिएबल नेम म्हणा. आता काय असतात पॅरामीटर्स बेसिकली. सो पॅरामीटर म्हणजे काय, तुमचं व्हेरिएबलचं नाव, त्याला कुठं पास करायचं आणि कुठं क्रिएट होतात ते पॅरामीटर्स, त्याला पण समजून घ्या. आता जे पॅरामीटर्स आहेत त्यांना कुठं क्रिएट करायचं, जिथं तुम्ही फंक्शनला क्रिएट केलेलं आहे तिथं तुमचं पॅरामीटर्स क्रिएट होतात. पॅरामीटर्स क्रिएट करण्याचं सिंटॅक्स समजा, तुम्ही फंक्शन कसं क्रिएट करतात, डेफ कीवर्डचं यूज करून. डेफ कीवर्डचं यूज करून तुम्ही काय करतात, फंक्शन क्रिएट करतात. मग तुम्ही काय करतात, एक फंक्शनला नाव देतात,
त्याच्यानंतर तुम्ही लावतात राऊंड ब्रॅकेट्स, मग तुम्ही लावतात कोलन. अशाच पद्धतीने तुमचं फंक्शन क्रिएट करण्याचं सिंटॅक्स. मग तुमचे जे पॅरामीटर्स आहे म्हणजेच की काय, त्या पॅरामीटर्सला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल नेम. सो त्या पॅरामीटरला आपण कुठं पास करतो, या 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण पास करतो. लिहून घ्या व्यवस्थितपणे. आपण पॅरामीटर्सला कुठं पास करतो, कुठं क्रिएट करतो, बेसिकली जिथं आपण फंक्शन क्रिएट करतो ना, त्याच्या फंक्शन जेव्हा क्रिएट करतो तर आपण 2 राऊंड ब्रॅकेट्स लावतो. तर त्या 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण काय करतो, पॅरामीटर्सला क्रिएट करतो. पॅरामीटर्स म्हणजे काय, व्हेरिएबलचे नाव, फक्त व्हेरिएबलचे नाव. हा तुमचं काय एक पूर्ण व्हेरिएबल विथ डेट आहे. ह्याच्यामध्ये तुमचं व्हेरिएबलचं नाव काय, नेम. हा नेम काय, फक्त तुमचं व्हेरिएबलचं नाव. सो त्या व्हेरिएबलच्या नेमला किंवा त्यालाच आपण फंक्शनमध्ये काय म्हणतो, पॅरामीटर म्हणतो. त्याला दुसरं नाव आहे असं समजा. त्या पॅरामीटरला आपण कुठं पास केलेलं आहे, इथं. त्या व्हेरिएबलच्या नावाला कुठं पास करायचं, इथं. फक्त व्हेरिएबल नेम, इक्वल टूची साईन नाही, डेटा नाही, काहीच नाही, फक्त व्हेरिएबलचं नेम. असे तुम्ही नंबर ऑफ व्हेरिएबल्स इथं पास करू शकता. व्हेरिएबल नेम, जसं की पॅरामीटर झालं, मग पॅरामीटर 2 आहे. तुम्हाला अजून एक डिफाईन करायचं असेल तर तुम्ही अजून एक पॅरामीटर इथं डिफाईन करा. असं करत करत तुम्ही किती पण पॅरामीटर इथं डिफाईन करू शकता. सगळे पॅरामीटर्स तुमचे कसे असतील, सेपरेटेड बाय कॉमा. नेक्स्ट आहे तुमचं आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट. नेक्स्ट आहे आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंटलाच काय म्हणायचं असतं, डेटा, त्या व्हेरिएबलचा डेटा, किंवा तुम्हाला त्याला म्हणू शकतात व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू, जो तो व्हेरिएबल असतो त्या व्हेरिएबलला इक्वल टूची साईन लावून तुम्ही एक व्हॅल्यू पण पास करतात ना, व्हॅल्यू देणं कंपल्सरी असतो. तर सेम त्याच पद्धतीने आर्ग्युमेंट्सलाच काय म्हणतो आपण, व्हॅल्यू म्हणतो. ती व्हॅल्यू कुणाची आहे, त्या व्हेरिएबलची, म्हणजे की त्या पॅरामीटरची. आता ह्याला कुठं डिफाईन करायचं, आर्ग्युमेंटला कुठं पास करायचं. आता आर्ग्युमेंट कुठं पास होतात, म्हणजे की आर्ग्युमेंट कुठं तुम्हाला सापडणार, जिथं तुमचं फंक्शन कॉल होतं, जिथं तुमचं फंक्शन कॉल होतं. सो फंक्शनला तुम्ही कसं कॉल करतात, फंक्शनचं जो पण नाव असतो त्या नावाचं यूज करतात, म्हणजे की फंक्शन नेम नंतर काय लावतात, पॅरेंथेसिस लावतात. आता परत त्या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये काय पास करायचं, आर्ग्युमेंट पास करायचे. मग तुम्हाला जेवढे पॅरामीटर्स असतील तेवढे आर्ग्युमेंट बरोबर तुमचे पास होतील. हा पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. हा पॉईंट ॲड करा. जेवढे पॅरामीटर्स असतील, जेव्हा तुम्ही फंक्शनला क्रिएट करताय त्याच्यासोबत तुम्ही काय करताय, पॅरामीटर्सला पास करताय, पॅरामीटर्सला क्रिएट करताय. सो जेवढे तुम्ही पॅरामीटर्स क्रिएट केले असतील तेवढेच आर्ग्युमेंट्स तुम्हाला इथं पास करायचे. त्याच्यापेक्षा जास्त नाही, त्याच्यापेक्षा कमी पण नाही. तर पायथन तुम्हाला काय देणार, एरर देणार. पॉईंट्स नोट डाऊन करा. सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला, फंक्शनला क्रिएट कसं करायचं. त्याच्यानंतर फंक्शन जेव्हा क्रिएट होतो तर कसं क्रिएट होतो, डेफ कीवर्डचं यूज, त्याच्यासोबत फंक्शनला नाव द्यायचं, पॅरेंथेसिस लावायचं म्हणजे की राऊंड ब्रॅकेट्स लावायचं, कोलन द्यायचं. मग जसं तुम्ही एंटर की प्रेस करणार, तुम्ही कुठं एंटर होणार, त्या फंक्शनच्या आतमध्ये एंटर होणार. एकदा की तुम्ही त्या फंक्शनच्या आतमध्ये एंटर झाले की मग तुम्ही तुमचं कोड तिथं राईट डाऊन करा. आता ते कोड कधी एक्झिक्यूट होईल, पायथन त्या कोडला कधी एक्झिक्यूट करणार, जेव्हा तुम्ही त्या फंक्शनला कॉल करा. फंक्शनला कॉल कसं करायचं, फंक्शनचं जो पण नाव आहे त्या नावाला राईट डाऊन करा. मग काय लावायचं, तुमचे पॅरेंथेसिस, तो फंक्शन तुमचा कॉल करा. आणि एकदा की फंक्शन कॉल झाला मग पायथन लगेच काय करतो, त्या फंक्शनच्या आतमधल्या कोडला रन करतो आणि त्याचा जो पण आउटपुट आहे त्याला तुमच्यासमोर प्रेझेंट करतो. मग त्याच्यानंतर तुम्हाला 2 कन्सेप्ट इथं इंट्रोड्यूस केले, पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स. आता कारण मी तुम्हाला काय सांगितलेलं, तुमची प्रत्येक कोडिंग, तुम्ही जो पण कोड लिहिणार आहे, जो पण प्रोग्रामिंग तुम्ही करणार आहे, आता कुठं करायची, फंक्शनच्या आतमध्ये करायची.
नॉर्मल आता कोड लिहायचंच नाही. आता कसं कोड लिहायचं, फंक्शनच्या आतमध्ये कोड लिहायचं. सो त्या केसमध्ये त्या फंक्शनची प्रत्येक व्हेरिएशन्स, प्रत्येक गोष्टी समजून घ्या. सो फंक्शनचे दोन सगळ्यात महत्त्वाचे कन्सेप्ट्स असतात, पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स. सो पॅरामीटर्स म्हणजे काय, तुमचे व्हेरिएबलचे नाव, आणि आर्ग्युमेंट म्हणजे काय, त्या व्हेरिएबलचा डेटा, म्हणजे की त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू. पॅरामीटर्स कुठं पास करायचे, जिथं तुम्ही फंक्शनला क्रिएट केलेले तिथं तुमचे पॅरामीटर्स पास होणार. आणि आर्ग्युमेंट कुठं पास होणार, जिथं तुम्ही फंक्शनला कॉल करताय. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे, ह्याला नोट डाऊन करा की पॅरामीटर्स कुठं डिफाईन होतात, जिथं तुम्ही फंक्शनला क्रिएट करतात, आणि आर्ग्युमेंट कुठं पास होतात, जिथं तुम्ही फंक्शनला कॉल करतात. आणि हा सुद्धा पॉईंट नोट डाऊन करा की जेवढे पॅरामीटर्स तुम्ही डिफाईन केलेले तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्सच पास झाले पाहिजे. आता लक्ष द्या, आपण आता क्रिएट करू पॅरामीटर आणि आर्ग्युमेंटचं फंक्शन. सो फंक्शनला क्रिएट कसं करायचं, डेफ कीवर्ड, डेफ कीवर्डच्या नंतर चला फंक्शनला नाव देतोय ॲड फंक्शन, ॲड नाव देतोय, त्याच्यानंतर दोन राऊंड ब्रॅकेट्स लावतोय, कोलन लावतोय, आणि त्याच्या आतमध्ये मी काय करणार आहे आता कोड लिहितो. पण आता मला काय करायचे, पॅरामीटर आणि आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट पण इथे यूज करायचा. सो पॅरामीटर्स कुठं पास करायचे असतात, जिथं फंक्शन क्रिएट होतं. फंक्शन कुठं क्रिएट झालं आहे माझं, इथं या डेफ कीवर्डचा यूज करून मी फंक्शनला क्रिएट केलेलं आहे. फंक्शनचं नाव काय, ॲड, आणि त्या ॲडच्या ब्रॅकेट्समध्ये मी काय करणार, पॅरामीटर्सला पास करणार. मी आता काय करतो, इथं पॅरामीटर्स देतोय. किती पॅरामीटर्स देतोय बघा, ए आणि बी देतोय. काय देतोय मी इथं, ए आणि बी. आता प्रिंट करणार, काय प्रिंट करणार, ए प्लस बी. ए प्लस बीला मी इथं काय करतोय, प्रिंट करतो. फंक्शन क्रिएट केलं, फंक्शनला नाव दिलं ॲड, त्याच्यामध्ये किती पॅरामीटर्स पास केले, 2 पॅरामीटर्स पास केले, आणि त्याच्या सक्सेसफुली त्या फंक्शनच्या आतमध्ये काहीतरी कोड पण लिहून टाकले. आता कोड कधी एक्झिक्यूट होईल, जेव्हा फंक्शन कॉल होईल. आता फंक्शनला कॉल करण्यासाठी काय करावं लागेल, फंक्शनचं नाव लिहावं लागेल. तर फंक्शनचं नाव काय, ॲड, आणि लावले 2 राऊंड ब्रॅकेट्स. आता नॉर्मली असं कॉल करून जमेल का, चला आपण काय करू, कॉल करू आता फंक्शनला. काय आलेलं मला आता, टाईप एरर आलं. टाईप एरर काय आलेलं आहे, मला डायरेक्ट सांगितलेलं आहे की किती 2 रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट्स. म्हणजे मला एररमध्ये पण काय आलेलं आहे की 2 आर्ग्युमेंट्स मिसिंग आहे. आर्ग्युमेंट्स म्हणजे काय, तुमचे व्हॅल्यू, कुणाचे व्हॅल्यू, जे व्हेरिएबल तुम्ही इथं डिक्लेअर केलेले ना, जे व्हेरिएबल म्हणजे की जे पॅरामीटर तुम्ही इथं डिक्लेअर केलेले ना, त्या पॅरामीटरचे व्हॅल्यूसुद्धा पास करा, म्हणजे की आर्ग्युमेंट पास करा. आता आर्ग्युमेंट आपण कुठं पास करतो, जिथं फंक्शनला कॉल करतो. फंक्शन कुठं कॉल झालं आहे तुम्हाला सर, इथं, आणि त्या फंक्शन जिथं कॉल झालेलं आहे तिथं मी काय करणार, त्यांचे व्हॅल्यू पास करतो. चला व्हॅल्यू मी इथं देतोय 10,5. काय देतोय, 10,5. सो बरोबर, आता लक्ष द्या, पहिली जी व्हॅल्यू आहे, ही जी पहिली व्हॅल्यू 10 आहे, ते कुणाला जाऊन असाइन होणार, या ए पॅरामीटरला जाऊन असाइन होणार. आणि जी सेकंड व्हॅल्यू आहे 5, ती कुणाला असाइन होणार, या बी पॅरामीटरला जाऊन असाइन होणार. सो टोटल पॅरामीटर्स किती होते, 2. टोटल आर्ग्युमेंट्स किती तुमचे, 2. सो बरोबर पायथन 10ला पिक करणार आणि पहिल्याच पॅरामीटरला असाइन करणार, 5ला पिक करणार, सेकंड पॅरामीटरला असाइन करणार. आणि एक गोष्ट सांगायची राहिली की तुमचं जो फंक्शन तुम्ही कॉल करतात ते कुठं कॉल करायचं आहे, फंक्शनच्या बाहेर कॉल करायचं आहे. हा पॉईंट नोट डाऊन करा, हा इम्पॉर्टंट आहे. जिथं पण तुम्ही फंक्शन क्रिएट करतात, जेव्हा पण तुम्ही फंक्शन क्रिएट करतात तर फंक्शनला कॉल पण करावा लागतो. तर त्या फंक्शनला कॉल कुठं करायचं, फंक्शनच्या बाहेर कॉल करायचं, त्या फंक्शनच्या आतमध्ये नाही. व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. आता आपण फंक्शन क्रिएट केलं, फंक्शनमध्ये आपण काय पास केलं, जेव्हा क्रिएट केलं तेव्हा पॅरामीटर्स पास केले. त्या पॅरामीटरचे आर्ग्युमेंट कुठं पास केले, जिथं फंक्शनला कॉल केलं. आणि जर का तुम्ही पॅरामीटर क्रिएट करताय, जेव्हा पण तुम्ही फंक्शन क्रिएट करतात तेव्हा, आणि जर का तुम्ही पॅरामीटर तिथं पास केले असतील तर त्या पॅरामीटरचे आर्ग्युमेंट पास करणं तुमच्यासाठी कंपल्सरी. जर का तुम्ही आर्ग्युमेंट पास नाही केले तर पायथन तुम्हाला काय देतो, लगेच एरर देतो. कारण कन्सेप्ट तो सेम व्हेरिएबलचाच आहे ना.
मी तुम्हाला पॅरामीटर म्हणजे काय कन्सिडर करायला सांगितलं, व्हेरिएबल नेम कन्सिडर करायचं. आर्ग्युमेंटला मी तुम्हाला काय कन्सिडर करायला सांगितलं, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कन्सिडर करा. आणि आपण पायथनमध्ये बघितलेलं आहे की जेव्हा पण तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करतात, जेव्हा पण तुम्ही व्हेरिएबलला क्रिएट करतात तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हॅल्यू पास करणं कंपल्सरीच आहे. तुम्ही जर का व्हॅल्यू पास नाही केली तर काय होतं, लगेच तुम्हाला पायथन एरर देतं. सेम तोच कन्सेप्ट आहे इथं पण डेफ फंक्शनचा. बसू द्या, 5 मिनटं बसू द्या, बघू द्या, मी बोलतो त्याच्याशी. नोट डाऊन करा व्यवस्थितपणे प्रॉपर. आता तुम्ही बघू शकता डेटा आलेलं आहे तुमचं काय 15, कारण तुम्ही 2 नंबरची इथं ॲडिशन केली होती. 2 नंबरची ॲडिशन कोणत्या 2 नंबरची होती तुमची, 10 आणि 5. तर जसं 10 आणि 5ची ॲडिशन झाली तर आन्सर काय आलेलं आहे तुमचं 15. आता याचं यूज कसं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं की फंक्शन क्रिएट करा, त्या फंक्शनच्या आतमध्ये कोड लिहा. आणि फंक्शन फक्त क्रिएट करण्यासाठी किंवा त्याच्या आतमध्ये कोड लिहिण्यासाठी नाही. हां, तुम्हाला त्या फंक्शनची जिथं पण आता गरज पडेल, तुम्हाला परत त्या कोड लिहायची गरज नाही, परत तुम्हाला हा कोड लिहिण्याची गरजच नाही, A+B करायची गरज नाही. तुम्हाला सपोज तुमच्याकडे अजून दुसरे कोणते 2 नंबर आले, तुम्हाला काय करायचं आहे, परत त्या ॲड फंक्शनला कॉल करायचं आहे आणि ॲड फंक्शनच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2 आर्ग्युमेंट पास करून द्यायचे, जे पण 2 नंबरचं तुम्हाला ॲडिशन करायचं आहे. आता कोडला परत रन करा. काय आलं, 3 आलं. इथं कोड काय झालं तुमचं, रियूज झालं. परत कोड लिहिण्याची गरज नाही पडली. तुम्ही काय केलं, फक्त फंक्शनला कॉल केलं. फंक्शनला कॉल कसं करतो आपण, फंक्शनचं नाव लिहितो आणि राऊंड ब्रॅकेट्स लिहितो, त्याच्या आतमध्ये डेटाला आपण पास करतो. सो हा झाला तुमचं कोड रियुजेबिलिटी. जसं की लेंथ फंक्शन, सम फंक्शन, मॅक्स फंक्शन, मीन फंक्शन, ह्याच्यासाठी कधी कोड लिहिण्याची गरज पडते का, तुम्ही फक्त फंक्शनचं नाव लिहितात. ते फंक्शन नाव लिहिता म्हणजे काय, तुम्ही त्या फंक्शनला कॉल करता. आता या कन्सेप्टला समजून घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या फंक्शनची नावं तुमच्या कोडमध्ये तुम्ही राईट डाऊन केले, जेव्हा जेव्हा तुम्ही त्या फंक्शनचे नावं तुमच्या कोडमध्ये राईट डाऊन केले, तेव्हा तुम्ही काय केलं, त्या फंक्शनला कॉलच केलं आणि त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय केलं, डेटाला पास केलं. मग या डेटावरती काय झालं, त्या फंक्शनच्या आतमधला जो कोड होता पायथननी तो ॲक्टिवेट केला. जसं आपण इथं 2 डेटा पास केला, 100 आणि 200. त्या 100 आणि 200 साठी कोणतं कोड ॲक्टिवेट झाला, A+Bचा कोड ॲक्टिवेट झाला. आणि जसं A+Bचा कोड ॲक्टिवेट झाला, तुमच्यासमोर आउटपुट आहे. लक्षात घ्या या कन्सेप्टला. पॅरामीटर्स, आर्ग्युमेंट्स, स्वतःचे फंक्शन्स कसं क्रिएट करतोय आणि स्वतःचे फंक्शन्स आपण कॉल करतोय. कॉल केल्यानंतर त्याच्यामध्ये डेटा पास करतोय, डेटा की त्याच्याकडे गेलं की मग आउटपुट तुमच्या समोर. लक्ष द्या. आता फंक्शन्समध्ये आपण फंक्शनला क्रिएट कसं करायचं आणि त्याच्यामध्ये वर्किंग कसं करायचं ते बघितलं आहे. पॅरामीटर्स आणि आर्ग्युमेंट्स काय असतात, फंक्शनमध्ये कसं पास करायचं पॅरामीटर्सला आणि कुठे पास करायचं आर्ग्युमेंट्सला, त्याला देखील तुम्हाला आता दाखवलं. ह्याच्यामध्ये व्यवस्थित अंडरस्टँड करा, पॅरामीटर्स कुणाला म्हणायचं आहे, आर्ग्युमेंट्स कुणाला म्हणायचं आहे, कारण तोच इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आता नेक्स्ट आपलं कन्सेप्ट आहे टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट्स. नेक्स्ट कन्सेप्ट आहे टाईप्स ऑफ आर्ग्युमेंट्स. सगळ्यात पहिलं आहे तुमचं पोझिशनल आर्ग्युमेंट्स. सगळ्यात पहिलं आहे पोझिशनल आर्ग्युमेंट्स. आता पोझिशनल आर्ग्युमेंट्सचं अर्थ काय, म्हणजे बेसिकली त्याला पण समजा. पोझिशनल आर्ग्युमेंट्सचं अर्थ काय असणार, आता तुम्ही जसं इथं आर्ग्युमेंट्स पास केले,
100 200 तुम्ही काय पास केला, अजून एक 10,5 अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, इथं आर्ग्युमेंट्स पास केले. किती आर्ग्युमेंट्स पास केले तुम्ही? 2च आर्ग्युमेंट्स पास केले. का 2च आर्ग्युमेंट्स आपण इथं पास केले? कारण जेव्हा तुम्ही फंक्शन क्रिएट केलेलं आहे तिथं तुमचे किती पॅरामीटर्स आहे? 2च पॅरामीटर्स. सो जेवढे पॅरामीटर्स तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. मग आता याच्यामध्ये पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट कशा पद्धतीने होतो? सो मी तुम्हाला सांगितलं होतं की बरोबर फर्स्ट पॅरामीटरला फर्स्ट आर्ग्युमेंट्सच काय होणार आहे? असाइन होणार. तुम्हाला एला 5 जातो का? नाही. तो एमध्ये 5ला स्टोअर करणार का पायथन? नाही करणार. तो पोझिशन वाईज डेटाला काय करतो? असाइन करतो. त्याच कन्सेप्टला आपण म्हणतो पोझिशनल आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंट्स कसे असाइन होतात पॅरामीटरला? पोझिशन वाईज. सो इथं एची पोझिशन काय? फर्स्ट. या 10ची पोझिशन, या 10 काय तुमचा आर्ग्युमेंट आहे, त्या आर्ग्युमेंटची पोझिशन काय आहे? इथं फर्स्टच आहे. सो बरोबर फर्स्ट पॅरामीटरला फर्स्ट आर्ग्युमेंटच काय होतं तुमचं? असाइन. सो त्यालाच आपण म्हणतो पोझिशनल आर्ग्युमेंट्स. सो पोझिशनल आर्ग्युमेंटचा अर्थ काय की ज्या सिक्वेन्समध्ये तुमचे पॅरामीटर आहे आणि ज्या सिक्वेन्समध्ये तुमचे आर्ग्युमेंट्स आहे, बरोबर पहिल्या पॅरामीटरला पहिला आर्ग्युमेंटच तुमचं काय होणार? असाइन होणार. दुसऱ्या पॅरामीटरला दुसरा आर्ग्युमेंटच असाइन होणार. सो असे तुम्ही किती पण पॅरामीटर्स इथं पास करू शकतात आणि किती पण आर्ग्युमेंट्स, सॉरी, जेवढे पॅरामीटर्स तुम्ही पास केलेले तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स तुम्हाला इथं पास करायचे. सो कोड करू आपण एक पोझिशनल आर्ग्युमेंट्सवरती. डेफ नेम नावाचं मी काय करतोय, इथे एक पॅरामीटर करतोय. एज नावाचा इथे एक पॅरामीटर देतोय आणि दुसरं मी इथं कोर्स नावाचं काय करतोय, इथं एक पॅरामीटर डिफाईन करतो. आणि मी आता प्रिंट करणार आहे. काय प्रिंट करणार आहे आता मी? अशा पद्धतीने इथं काय केलेलं आहे, आता कोडला राईट डाऊन केलं. समजून घ्या व्यवस्थितपणे. आता किती पॅरामीटर्स इथं डिफाईन केलेले? 3 पॅरामीटर्स इथं डिफाईन केलेले, नेम, एज आणि कोर्स. आणि त्याच्या जेव्हा फंक्शन क्रिएट केलेलं आहे तिथंच मी काय केलेलं आहे? पॅरामीटर्सला इथं पास केलेलं आहे. आणि जसं मी कोलन लावलं, कोलनच्या नंतर एंटर की प्रेस केली, मी कुठं आलो? त्या फंक्शनच्या आतमध्ये आलो. फंक्शनच्या आतमध्ये मी काय केलेलं आहे? एक सिंगल लाईनचं कोड इथं मी काय केलेलं आहे? राईट डाऊन केलं. आता हा कोड माझ्यासाठी कधी रन होईल? जेव्हा मी त्या फंक्शनला कॉल करणार. फंक्शनचं कॉल कसं करायचं? नेम यूज करून, फंक्शनचं नाव यूज करून तुम्ही फंक्शनला कॉल करू शकतात. तर इथं मी काय करतोय? फंक्शनला आता कॉल करतोय. त्या फंक्शनच्या आतमध्ये मी काय पास करतोय बघा? आर्ग्युमेंट्स. जिथं फंक्शन कॉल करतो तिथं काय पास करतो आपण? आर्ग्युमेंट्स पास करतो. आता टोटल किती आर्ग्युमेंट्स पास करावं लागतील? जेवढे नंबर ऑफ तुमचे पॅरामीटर्स आहेत. टोटल पॅरामीटर्स किती? 3. तर तेवढेच आर्ग्युमेंट्स आपण इथं काय करणार? पास करणार. लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले मी काय करतोय? पहिलं आर्ग्युमेंट दिलंय, मग कॉमा लावलंय. सेकंड आर्ग्युमेंट काय? एज आहे. सो त्या केसमध्ये मी इथं एज पास करतोय आणि थर्ड काय? माझं कोर्स आहे. आता मी जेव्हा याला रन करणार, तुमच्यासमोर तुमचं कोड, जो पण तुमचं फंक्शन होतं, ग्रीट फंक्शनला तुम्ही कॉल केलं होतं, तर ग्रीट फंक्शन तुमचं इथं काय झालेलं आहे? रन झालेलं आहे. आणि त्या ग्रीट फंक्शनच्या आतमधलं जो पण कोड होता त्याचा आउटपुट तुमच्या समोर प्रेझेंट आहे. आणि पोझिशन आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय की जसं तुम्ही ज्या सिक्वेन्समध्ये तुम्ही पॅरामीटर्सला पास केलेले त्याच सिक्वेन्समध्ये तुमचे आर्ग्युमेंट्स पास झाले पाहिजे. सो पहिलं पॅरामीटर काय? तुमचं नेम. सो तुमचं पहिलं आर्ग्युमेंट काय पाहिजे? तुमचं जो पण नाव असेल, जो पण पर्सनचं नाव असेल त्याच पर्सनचं नेम तुम्हाला इथं काय करायचं आहे? पास करायचं. आता सपोज जर का मी इथं पोझिशन चेंज केली, आता मी काय करतोय? परत एकदा ग्रीट फंक्शनला कॉल करतोय. परत एकदा ग्रीट फंक्शनला कॉल करणार, त्याच्यामध्ये मी डेटाचं पोझिशन चेंज करतोय, म्हणजे आर्ग्युमेंटचं पोझिशन इथं चेंज करतोय. काय अशा पद्धतीने. आता परत एकदा कोड रन करता. आता काय आलेलं आहे? तुम्ही इथं बघा, हॅलो
माय नेम इज काय आलेलं आहे 25, माय एज इज काय आलेलं आहे पायथन, अँड माय कोर्स इज काय आलेलं आहे अविनाश. सो लक्षात घ्या, पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय, ज्या सिक्वेन्समध्ये ज्या पोझिशनमध्ये तुम्ही पॅरामीटर्सला पास केलेले त्यांचे आर्ग्युमेंट्स पण त्या सेम सिक्वेन्समध्ये पास झाले पाहिजे. तुम्ही जर का आर्ग्युमेंटची सिक्वेन्स चेंज केली तर पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट सिम्पल आहे, पहिल्या पॅरामीटरला पहिला आर्ग्युमेंट दे, आणि त्यांनी तेच केलेलं. 25 तुमचा काय पहिला आर्ग्युमेंट आहे इथं, आणि इथं पहिला पॅरामीटर काय तुमचं नेम आहे, तर नेममध्ये जाऊन काय स्टोअर झालं 25, सेम एजमध्ये काय स्टोअर झाला पायथन, कोर्समध्ये अविनाश. सो अशा पद्धतीने तुमचा डेटा पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट डेटावरती तुमचा इम्प्लिमेंट होतो. त्याच्यानंतर आहे पोझिशनल आर्ग्युमेंट्स नंतर सेकंड तुमचं कीवर्ड आर्ग्युमेंट्स. सेकंड तुमचं आहे कीवर्ड आर्ग्युमेंट्स. त्याला पण अंडरस्टँड करायचं आहे. आता कीवर्ड आर्ग्युमेंटचं कन्सेप्ट कसं असतं, सेम कोडला आपण काय करू इथं राईट डाऊन करू, परत एकदा सेम कोडला इथं काय करतोय पिक करतोय, इथं काय केलं सेम कोडला कॉपी केलं. आता मी काय करणार परत एकदा ग्रीट फंक्शनला काय करणार इथं कॉल करणार, परत एकदा ग्रीट फंक्शन, आपण फंक्शनचं नाव बदलू, आपण इथं ग्रीट2 देऊ, वरती आपलं ग्रीट होता इथं आपण काय करू ग्रीट2 देऊ आणि फंक्शनला कॉल करू. आता फंक्शनला नॉर्मल कॉल करून तर चालणार नाही, त्याच्या आतमध्ये काय करावं लागेल, आर्ग्युमेंट्स पण पास करावे लागतील. आर्ग्युमेंट्स का पास करायचे, कारण तुम्ही जेव्हा फंक्शन क्रिएट करत होता तिथं तुम्ही काय केलेलं आहे पॅरामीटर्सला पास केलेले. किती पॅरामीटर्स पास केले तुम्ही इथं 3 पॅरामीटर्स पास केले. सो किती आर्ग्युमेंट्स पास होणार 3च आर्ग्युमेंट तुमची इथं पास होणार. पण आता कन्सेप्ट चेंज झाला, आता आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट चेंज झालेला आहे. आता आपल्याला कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट फॉलो करून आर्ग्युमेंट्सला पास करायचं. आता आपल्याला आर्ग्युमेंट्स नॉर्मली पास नाही करायचे, आता आपल्याला कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट यूज करून आर्ग्युमेंट्सला पास करायचे. आता कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो की तुमचे जे पॅरामीटर आहे ना त्या पॅरामीटरचे नावंसुद्धा देखील फंक्शन कॉलिंगमध्ये पास करा. लक्ष देऊन ऐका, कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय, तुमचे जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्सचं नाव जो पण असेल, तुम्ही त्या पॅरामीटरला जे पण नावं दिले असतील त्या पॅरामीटरला कुठं पास करा, जिथं तुम्ही फंक्शनला कॉल करता. सो कशा पद्धतीने पास करणार बघा, मी इथं नेम काय माझं पॅरामीटरचं नाव, सो त्या नेम इक्वल टू इथं मी काय करणार आता डेटाला पास करणार. सो ह्याला तुम्ही कन्सिडर करू शकतात एखाद्या व्हेरिएबलवर. व्हेरिएबल कसे क्रिएट करतात, व्हेरिएबलला नाव देतात, व्हेरिएबलला नाव देऊन तुम्ही त्याच्यामध्ये इक्वल टूची साईन लावतात, इक्वल टूचे साईन नंतर तुम्ही त्या व्हॅल्यूला पास करतात, म्हणजे की त्या डेटाला पास करतात त्या व्हेरिएबलसाठी. सेम इथं मी परत कोर्स इक्वल टू काय देणार आता पायथन. हा झालं तुमचं कीवर्ड आर्ग्युमेंट. आणि इथं तुम्ही जे कीवर्ड यूज करताय ना, इथं तुम्ही जे कीवर्ड यूज करताय ते कीवर्ड तुमचं पॅरामीटरचं नावच असलं पाहिजे. तर तुम्ही काय पण यूज नाही करू शकत. जसं की मी इथं नेम2 करून टाकलं, इथं जर का मी नेम2 करून टाकला, पायथन काय देतोय मला एरर देतोय. आणि काय एरर देतोय की असं कोणतं नेम2 डिफाईनच नाही. लक्षात घ्या, असं कोणतं नेम2 डिफाईनच नाही. का नाही आहे, कारण पॅरामीटरचं नाव काय नेम आहे. तुम्हाला बरोबर जे पॅरामीटरचं नाव आहे त्यालाच तुम्हाला ॲज ए कीवर्ड म्हणून यूज करायचं. सो बरोबर पायथन काय करतो, या आर्ग्युमेंटला कुणाला पास करतो, त्या पॅरामीटरलाच पास करतो. आता ह्याचं यूज कशाला करायचं, पोझिशनल आर्ग्युमेंटचं आणि कीवर्ड आर्ग्युमेंटचं यूज काय. आत्ताच तुम्ही इथं पोझिशनल आर्ग्युमेंटमध्ये बघितलं असेल की जसं मी इथं आर्ग्युमेंटचं सिक्वेन्स बदललं, आर्ग्युमेंटची पोझिशन चेंज केली, तर नेमला कोण जाऊन असाइन झालं 25, एजला कोण गेलं पायथन. सो तुमचा डेटा कसा रॉंग असाइन झाला ना व्हेरिएबल्सला, म्हणजे की पॅरामीटर्सला तुमचा जो डेटा होता तो रॉंग असाइन झाला. आता आपण कीवर्डचं यूज करून त्याला बरोबर डेटा असाइन करू शकतो. म्हणजे की कसं, मी परत एकदा आता ग्रीड2ला कॉल करतोय, आणि जेव्हा ग्रीड2ला कॉल करणार तेव्हा आता मला जर का वाटतंय की माझ्याकडं पहिले एज आला, एजचा डेटा माझ्याकडे आहे, तर मी सगळ्यात पहिले इथं एज पॅरामीटरला राईट करणार, इक्वल टूची साईन लावणार आणि तिथं काय देणार 25 देणार. मग मी कोर्स आला माझ्याकडं, मग मी कोर्सचा डेटा काय करणार इथं पास करणार. मग माझ्याकडं नाव आलं, सगळ्यात शेवटी माझ्याकडं काय आलं त्याचं नाव आलं त्या पर्सनचं. मग मी जो पण नेम पॅरामीटर आहे त्याला राईट डाऊन करणार, आणि मग जो डेटा आहे त्याला मी इथं काय करणार पुट करणार. आता जेव्हा प्रोग्राम रन करतोय बघा,
आता तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने बरोबर डेटा माझा इथं प्रिंट झालेला आहे. सो कीवर्ड आर्ग्युमेंटमध्ये पण मी पोझिशन चेंज केली. सगळ्यात पहिले मी कोणता डेटा पास केला 25. त्याच्यानंतर मी पायथन हा डेटा पास केलेला. मग काय नेमला 25 गेला का? नाही. 25 बरोबर कुणाला गेला? एजलाच गेला. त्याच्यानंतर कोर्स इक्वल टू पायथन केलं होतं, तर या कोर्स पॅरामीटरला काय गेलं? पायथन हा डेटा गेला. सो हा फरक आहे तुमचं पोझिशनल आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्समध्ये. सो पोझिशनल आर्ग्युमेंट्स जेव्हा तुम्ही पास करणार तेव्हा तुम्हाला नॉर्मल डेटा पास करायचा आहे. फक्त तुम्हाला काय बघायचं आहे की तुमच्या पॅरामीटरची जी सिक्वेन्स आहे ती कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने पॅरामीटरची सिक्वेन्स असेल बरोबर त्याच पद्धतीने आर्ग्युमेंटची सिक्वेन्स पाहिजे. आर्ग्युमेंटची जर का सिक्वेन्स बदलली तर पॅरामीटर तर तुमचं बरोबर आहे, पण त्या पॅरामीटरला चुकीचा डेटा तुमचा असेल. आणि कीवर्ड आर्ग्युमेंटमध्ये तसं काही नाही आहे. कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतो, तुम्ही जे पॅरामीटर्स इथं डिफाईन केलेले आहे ना, तुम्ही जे पॅरामीटर्स इथं क्रिएट केलेले त्या पॅरामीटरचं नाव फंक्शन कॉलिंगमध्ये पण यूज करा, इक्वल टूची साईन लावा आणि तुमचा जो पण डेटा आहे त्याला पास करा. फक्त कन्सेप्ट एकच आहे की जेवढे नंबर ऑफ पॅरामीटर्स तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पास झाले पाहिजे, त्याच्यामध्ये काहीच नाही. मग तुम्हाला जो टाईप ऑफ आर्ग्युमेंट आवडतोय त्याला यूज करून तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करू शकता. दोन्ही पण आर्ग्युमेंट्सचा टाईप नोट डाऊन करा. पोझिशनल आर्ग्युमेंट्स, कीवर्ड आर्ग्युमेंट्स काय असतात बेसिकली, कशा पद्धतीने त्यांना यूज केलं जातं. नेक्स्ट आहे तिसरं आर्ग्युमेंट आलं, ठीक आहे, डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. शेवटचं आर्ग्युमेंट्स आहे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. टाईप्स ऑफ आर्ग्युमेंटमध्ये तीनच प्रकार आहे. पहिला आहे पोझिशनल आर्ग्युमेंट्स, नंतर आहे कीवर्ड आर्ग्युमेंट्स आणि मग आहे तुमचं डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. चला, डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा अर्थ काय असतो त्याला अंडरस्टँड करा. चला, परत एकदा मी ग्रीट नावाचंच इथं काय करतोय, फंक्शन बनवतोय. आता त्याला फक्त नाव देतोय ग्रीट3 म्हणून, त्याला नाव देतोय ग्रीट3 म्हणून. त्याच्या आतमध्ये परत आपण सेम पॅरामीटर्सला डिफाईन करू, नेम, एज आणि काय होतं आपलं कोर्स, लावू कोलन आणि त्याच्या आतमध्ये जो प्रिंट स्टेटमेंट होतं त्याला पण आपण सेम ठेवू. त्यालाच कॉपी करतोय आणि खाली पेस्ट करतोय. हा काय झालं आपलं, इथं फंक्शन काय झालेलं आहे आता सक्सेसफुली क्रिएट झालेलं.
ग्रीड 3 नावाचं फंक्शन बनवलं आहे, त्याच्यामध्ये नेम, एज आणि कोर्स असे 3 पॅरामीटर्स डिफाईन आहे, सेम कोड आहे. आता त्याला मी काय करू शकतो, कॉल करावं लागेल मला. जर का त्याच्या आतमधलं कोड रन करायचं असेल तर फंक्शनला कॉल कुठं करतो आपण, फंक्शनच्या बाहेर. सो जिथं डेफ कीवर्ड लिहिलेलं आहे बरोबर त्याच्या लाईनमध्ये त्याचं फंक्शन कॉल झाला पाहिजे, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. जिथं डेफ कीवर्ड लिहिलेलं आहे बरोबर त्याच्याच लाईनमध्ये त्याचं फंक्शन काय होणार, नेहमी कॉल होणार. सो ग्रीड 3ला मी काय करतोय आता, कॉल करतोय. आणि आता जेव्हा ग्रीड 3ला कॉल करतोय सो मला काय काय पास करायचं आहे, नेम, एज आणि कोर्स, म्हणजे टोटल 3 आर्ग्युमेंट्स इथं पास करायचे. सो मी इथं 3 आर्ग्युमेंट्स काय करणार, पास करणार. 25 आणि दुसरं काय होतं पायथन, त्याला देखील मी इथं काय करतोय आता पास करतो. आता तुम्ही कसं पण इथं पास करा, तुम्हाला कीवर्ड आर्ग्युमेंटचा यूज करून आर्ग्युमेंट्स पास करायचे असतील तर त्या कन्सेप्टला यूज करून पास करा. तुम्हाला पोझिशनल आर्ग्युमेंटचं कन्सेप्ट यूज करून जर का डेटा पास करायचा असेल तर तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट देखील इथं यूज करू शकता. तुमच्यावरती डिपेंड आहे आता, तुम्हाला पोझिशनल आर्ग्युमेंट वापरायचं आहे तर पोझिशनल आर्ग्युमेंट्स, कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट वापरायचा आहे तर कीवर्ड आर्ग्युमेंट. चला मी पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट वापरतोय, तर बरोबर हा जो पहिला आर्ग्युमेंट आहे हा कुणाला जाणार, पहिल्या पोझिशनवरती जो पण तुमचा पॅरामीटर असेल त्यालाच जाणार. सो काही अशा पद्धतीने मी इथं फंक्शनला काय करतोय आता, कॉल करतोय. फंक्शन कॉल केलेलं आहे, प्रोग्राम रन करतोय. आउटपुट चेक करू आपण. आउटपुट काय आलेलं आहे, सक्सेसफुली माझ्या आउटपुट स्क्रीनवरती प्रेझेंट आहे. मग आता डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट कुठं येतोय, आता सपोज जर का मी इथं हा कन्सेप्ट पासच नाही केला, जर का मी इथं 25 नंतर पायथनला पासच नाही केला, नीट लक्ष द्या, मी इथं किती आर्ग्युमेंट पास करतोय आता, 2च आर्ग्युमेंट इथं पास करतोय. पण टोटल पॅरामीटर्स किती माझे, 3 पॅरामीटर्स आहेत. टोटल पॅरामीटर्स किती आहे, 3. आणि आर्ग्युमेंट मी किती पास करतोय, 2च आर्ग्युमेंट मी इथं काय करतोय, पास करतोय. त्याला मी काढून टाकतो. चल 2च आर्ग्युमेंट मी काय करणार इथं, पास करणार. आता जर का मी कोड रन केलं तर पायथन मला काय देणार, एरर देणार, कारण पॅरामीटर्स 3, आर्ग्युमेंट किती तुमचे 2. सो पायथन त्याला टाईप एरर किंवा त्याला मिसिंग आर्ग्युमेंट म्हणून त्याला मला काय करणार, एरर शो करतो. आता डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट इथंच येतोय की तुम्ही जिथं पॅरामीटर्सला क्रिएट करतात, डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट ऐका, जिथं तुम्ही पॅरामीटर्सला क्रिएट करतात तिथंच इक्वल टूचं साईन लावून तुम्हाला काय करायचं आहे, डेटाला पास करायचं आहे. काही अशा पद्धतीने जिथं मी पॅरामीटरला क्रिएट केलेलं आहे, तिथंच मी काय केलेलं आहे, त्याचा आर्ग्युमेंट लगेच पास केलं, म्हणजे लगेच त्या पॅरामीटरची जी व्हॅल्यू आहे त्याला मी तिथं पास केली. कशी पास केली, इक्वल टूची साईन आणि लगेच त्याची व्हॅल्यू. आता जर का मी इथं पायथनला पास पण नाही केलं तरीसुद्धा चालेल, पायथनला तरीसुद्धा चालणार. पायथन कोर्सच्या जागी काय यूज करणार, NA ला यूज करणार. डिफॉल्ट जो व्हॅल्यू सेट केलेली हे बघा काय यूज केलं त्यांनी, NA ला आता यूज केलं. तर हाच कन्सेप्ट आहे तुमचं डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा. पण सपोज करा इथं मी कॉमा करून पुट केलं पायथन, आता मी काय करतोय इथं कॉमा करून पुट करतोय पायथन, आणि आता माझा जो कोड आहे त्याला मी रन करतोय. तर लक्ष द्या आता काय प्रिंट झालंय, परत एकदा पायथनच प्रिंट झालं. सो डिफॉल्ट आर्ग्युमेंटमध्ये एक लाईन ॲड करून ठेवा. डिफॉल्ट आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय असतोय, जिथं तुम्ही पॅरामीटर्सला क्रिएट करताय तिथंच त्याचा डेटा पास करून टाका. जिथं पॅरामीटरला क्रिएट केलेलं आहे तिथंच तुमचा डेटा पास करा. आणि सपोज जर का जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करताय, जेव्हा पण तुम्ही फंक्शनला कॉल करणार, तुम्ही जर का एखादं पॅरामीटर तुमच्याकडून पास करायचं राहून गेलं तर त्या केसमध्ये पायथन कोणता डेटा यूज करणार, जो की त्याचा डिफॉल्ट इथं सेट आहे. जो पण डिफॉल्ट डेटा तिथं सेट असेल त्या व्हॅल्यूला तो यूज करा. तुम्हाला एरर नाही द्या, हा कन्सेप्ट लक्षात घ्या. आपण जेव्हा इथं फक्त 25 आणि अविनाश एवढ्या 2च डेटा पास केलं होतं तेव्हा काय आलं होतं आउटपुट, इथं काय आलं होतं, कोर्समध्ये काय यूज झालं, NA यूज झालं, नॉट ॲप्लिकेबल यूज झालं. लक्षात येतोय तुमच्या. आणि जेव्हा मी इथं पायथन पास केलं तेव्हा काय यूज केलं, पायथनने बरोबर तो जो डेटा होता त्यालाच यूज. सो डिफॉल्ट आर्ग्युमेंटमध्ये जेव्हा प्रॉपर वेमध्ये, जेव्हा डिफॉल्ट आर्ग्युमेंट्समध्ये प्रॉपर वेमध्ये सगळे आर्ग्युमेंट्स तुमचे पास होतील, जेवढे पॅरामीटर्स इथं क्रिएट केलेले आहे, इथं पॅरामीटर्स किती आहे, 3. आर्ग्युमेंट्स किती पास केले तुम्ही, 3च आर्ग्युमेंट पास केले. सो पायथन ह्या पॅरामीटर्स या आर्ग्युमेंट्सला कन्सिडर करा. जिथं फंक्शन कॉल होतोय त्या टाईमला तुम्ही जे आर्ग्युमेंट्स पास केलेले असतील त्या आर्ग्युमेंट्सला पायथन कन्सिडर करा, ना की डिफॉल्ट आर्ग्युमेंट्सला.
डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स कधी यूज केले जातात? जेव्हा एखादा आर्ग्युमेंट तुमच्याकडून पास झालेला नाही, त्या केसमध्ये डिफॉल्ट आर्ग्युमेंट यूज केलं जातं. आणि जेव्हा तुम्हाला एरर पण तुम्हाला शो नाही करायचं, असं पण फंक्शन्स असतात ज्याच्यामध्ये जर का तुमच्याकडं प्रॉपर आर्ग्युमेंट्स नसतील पास करायला, या करंट टाईमला जर का तुमच्याकडे प्रॉपर आर्ग्युमेंट्स नसतील पास करायला, तर तशा आर्ग्युमेंटसाठी काही ना काहीतरी डिफॉल्ट व्हॅल्यू सेट केलेली असते. मग पायथन त्या डिफॉल्ट व्हॅल्यूला यूज करतो आणि तुमचा कोडचा जो एक्झिक्युशन आहे त्याला चालू ठेवतो. सो तसंच आपल्याकडं पायथनचा डेटा नव्हता, माझ्याकडं पायथनचा डेटा नव्हता, तर मी सेट केलेलं आहे. काय सेट केलेलं आहे इथं? नॉट ॲप्लिकेबल. तर पायथन त्याला यूज करणार, पण कोडचं एक्झिक्युशन थांबवणार का? नाही. माझ्याकडे 25 पण नाही, माझ्याकडे नाही आहे स्टुडंटचं एज, तर मी इथं काय करू शकतो? काहीतरी एक बाय डिफॉल्ट इथं एजला सेट करू शकतो. काहीतरी बाय डिफॉल्ट इथं मी एजला सेट करू शकतो, जसं की 0 मी इथं सेट केलं. आता 0 कुणाची एज नसते, पण आपण असंच सेट केलं. सो त्या केसमध्ये मी कोडला रन करू शकतो, सक्सेसफुली माझं कोड इथं एक्झिक्यूट पण होणार आणि पायथन माझ्यासमोर आउटपुट पण प्रेझेंट करणार. पण आता आउटपुट कसं प्रेझेंट केलं? हॅलो माय नेम इज अविनाश. एज काय टाकली त्यांनी? 0. आणि कोर्स काय टाकलं? नॉट ॲप्लिकेबल. काय अशा पद्धतीने. सो ह्याला आपण म्हणतो डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स. सो डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स पण यूज करायचे. हां, जर का तुम्ही डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स यूज नाही केले तर कंपल्सरी तुम्हाला तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स इथं पास करावेच लागतात. नाही केले तर पायथन तुम्हाला एरर देईल. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि हा स्टेटमेंट पण ॲड करा. तुमचे डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स इथं सेट आहे. हे बघा, इथं माझ्या प्रत्येक पॅरामीटरसाठी मी काय केलेलं आहे? एक डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स इथं काय करतोय? सेट करतो. आणि जर का तरी पण इथं मी 3 आर्ग्युमेंट्स अजून पास केले असतील, फंक्शन जिथं कॉल करतोय, जिथं फंक्शन कॉल करतोय तिथं मी माझे 3 आर्ग्युमेंट्स पास केलेले, तर त्या केसमध्ये पायथन कुणाला प्रायोरिटी देणार? जिथं फंक्शन तुम्ही कॉल केलेलं आहे, जिथं फंक्शन तुमचा कॉल झालेला आहे, तिकडं जे आर्ग्युमेंट्स पास झालेले आहेत त्यांची प्रायोरिटी पहिली, डिफॉल्ट आर्ग्युमेंटच्या पण पेक्षा. पॉईंट्स नोट डाऊन करा व्यवस्थित. तिन्ही टाईपचे आर्ग्युमेंट्स समजून घ्या. डिफॉल्ट आर्ग्युमेंट्स, पोझिशनल आर्ग्युमेंट्स, कीवर्ड आर्ग्युमेंट्स. समजलं आता? ऑनलाईन मेंबर्स अंडरस्टँड झालं आहे फंक्शन्स काय, फंक्शन्सला कसं क्रिएट करायचं आहे? बाकीचे कृष्णा, मनीषा, दोन्ही पण मनीषा, निकिता, पल्लवी, प्राची, तुम्ही तुमचे नावं आता स्वतः घ्या आणि पटपट सांगा. ठीक आहे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे फंक्शन्स, याला अंडरस्टँड करा. इथून पुढं तुम्ही जेव्हा पण कोड लिहिणार आहे त्या फंक्शनचा यूज करूनच तुम्ही राईट डाऊन करणार आहे.
असाइनमेंट्स बघितले, 9 असाइनमेंट्स तुमच्यापर्यंत आलेले आता. शेवटचे जे 2 असाइनमेंट्स आहेत ते थोडेसे तुम्हाला क्रिटिकल पुट केलेले, त्याच्यामधले क्वेश्चन्स पण त्याच पद्धतीने. हां, येस्टरडे तुम्हाला सेंड केलेली 9th असाइनमेंट. मेसेजमध्ये मी तुम्हाला असाइनमेंट नंबर 9 मी पुट नाही केलं, पण नेक्स्ट असाइनमेंट मी तुम्हाला असं तिथं टाकलेलं होतं. एकदा चेक करा, ठीक आहे. लास्ट 2 असाइनमेंट्स थोडे क्रिटिकल आहे, त्यांच्यासाठी मी तुम्हाला पाहिजे तर काय म्हणतात त्याचे आन्सर ती तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे त्याचा जो पण माझ्याकडे कंटेंट आहे त्याला मी तुम्हाला शेअर करतो, त्याचे सोल्युशन्स बेसिकली तुमच्यासोबत शेअर करतो. कारण त्या क्वेश्चनचा आहे ना एक पॅटर्न अंडरस्टँड करा, इम्पॉर्टंट आहे तो पॅटर्न. टेक्निकल कोडिंग टेस्टमध्ये असेच क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. म्हणजे अजून एक स्टार पॅटर्न एक राहिलेलं आहे, ते स्टार पॅटर्नला देखील मी तुमच्यासोबत आता लवकरच शेअर करेन. त्याचं एक डॉक्युमेंटेशन मी तुमच्यासोबत शेअर करतो, तिथून तुम्ही इझिली त्या कोडची प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, अंडरस्टँड करा सगळ्या असाइनमेंट्सला. सुरुवातीच्या असाइनमेंटचं सोपेच दिलेले तुम्हाला, फक्त शेवटचे 2 असाइनमेंट्सच तुम्हाला प्रॉब्लेम आहे. काय म्हणतोय कृष्णा? बीट वाईज ऑपरेटरचं लेक्चर अवेलेबल नाही आहे, असाइनमेंट बीट वाईज ऑपरेटर. ठीक आहे, तुम्हाला त्याचं लेक्चर पाहिजे का? ठीक आहे, मी तुम्हाला पहिले लेक्चर देतो, त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व केली तरी चालेल, काय अडचण नाही. लोन और इलेक्ट्रिसिटी बिल. ठीक आहे संदेश, आपण आहे ना क्वेश्चन सॉल्व करू उद्याच्या लेक्चरला. तुमचे जे पण क्वेश्चन्स असतील मी तुम्हाला ते एक्सप्लेन करतो. माझ्याकडपर्यंत आलेले आहे क्वेश्चन्स. इलेक्ट्रिसिटी बिलचं क्वेश्चनचं जो आहे त्याला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, काय अडचण नाही. जे पण क्वेश्चन्स असतील तुम्ही तुमच्या एंडनी सगळे ट्राय करा आजचे दिवस, आणि सॉल्व करण्याचं नाही झाले तर मी उद्या तुमच्यासोबत ते सॉल्व करेन. हा पुढचा रोडमॅप पण मी तुमच्यासोबत शेअर करतो. बरोबर आहे, तुम्हाला मी संडेला सांगितलं होतं, देतो मी तुम्हाला. उद्या आपण ते पण डिस्कस करू पूर्णपणे. ठीक आहे, उद्या तुमचं लेक्चर दोन्ही मोडमध्ये, ऑनलाईन ऑफलाईन, जसे पहिले चालत होतं सेम त्याच पद्धतीने तुम्हाला यायचं आहे. सो उद्या आपण तुमच्या असाइनमेंटचे क्वेश्चन्स आणि प्लस रोड मॅप पण मी तुमच्यासोबत शेअर करतो. प्रिपेअर केलेलं आहे मी तुमचं, फक्त उद्या क्वेश्चन्स आणि हे दोन्ही पण सॉल्व करू आपण. आजचा दिवस फक्त होल्ड करा आणि जेवढे मॅक्झिमम क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता तेवढे करा. नाही झाले तर मी तुमच्यासाठी सॉल्व करेन. प्लस मी तुम्हाला त्याचे सोल्युशन्स पण प्रोव्हाइड करेन, जे की तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. जे लेट जॉईन झालेले होते त्यांच्यासाठी एक आहे. जे लेट जॉईन झालेले त्यांना सगळे असाइनमेंट्स दिसत नाही आहे. म्हणजे सो मी तुम्हाला आहे ना एक ड्राईव्हची लिंक आज क्रिएट करणार आहे, त्याच्यावरती सगळे असाइनमेंट्स अपलोड करणार आहे. सो तिकडून तुम्ही सॉल्व करून घ्या. ते असाइनमेंट सॉल्व करून त्याचे जे पण सोल्युशन्स आहे, जी .py फाईल आहे त्याला तुमच्याकडं राहू द्या. कारण जेव्हा पायथन प्रोग्रामिंग कंप्लीट होईल, त्याचं जेव्हा सर्टिफिकेशन तुम्हाला अलॉट होईल, तेव्हा तुम्हाला ते जे राहिले जे असाइनमेंट तुम्हाला दिसत नाही आहे ते तुम्हाला अपलोड करावे लागतील. सो त्या केसमध्ये मी तुमच्यासोबत सगळ्या असाइनमेंटचे क्वेश्चन शेअर करतो आज. एक ड्राईव्हची लिंक असेल, ज्यांना जे असाइनमेंट दिसत नसतील, कारण जे लेट जॉईन झालेले त्यांना ते असाइनमेंट्स दिसत नाही आहे सॉफ्टवेअरवरती, त्यांच्यासाठी सांगतोय. ते क्वेश्चन्स तिथून पिक करा, तुमचे असाइनमेंट सॉल्व करा आणि ते असाइनमेंट तुमच्याकडं राहू द्या. जेव्हा पायथनचं कंप्लीट होईल ते असाइनमेंट्स मी तुमच्याकडून कवर करेल, ते अपलोड करून घेईल बेसिकली मी ते सॉफ्टवेअरवरती, आणि मग तुम्हाला सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करेल. अजून काय डाऊट आहे तर ये क्वेश्चन्स आपण उद्या सॉल्व करू. लेक्चर्स तुम्हाला सगळे अपलोड करतो मी, बीट वाईजचं पण आजचं पण, आणि सेम असाइनमेंट क्वेश्चन्स पण तुमच्यासोबत शेअर करतो. आणि रोड मॅप पण मी तुम्हाला उद्या शेअर करणार तुमच्यासोबत. चल प्रेझेंटी ऑन करतो, प्रेझेंटी लावून घ्या. आज जे शिकवले फंक्शन्स त्याला अंडरस्टँड करा व्यवस्थित.